नमस्कार विदर्भवासियांनो, आपल्या आवडत्या विदर्भ मान्सून या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे। तर आज शुक्रवार म्हणजे 25 जुलै। आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे 24 तारखेनंतर विदर्भातील पावसाचा जोर वाढणार होता आणि 25, 26, 27 दरम्यान विदर्भात मोठा पाऊस होईल असं भाकीत आपण मागच्याच व्हिडिओमध्ये केलं होतं। आणि विदर्भ मान्सूनचं हे भाकीत आता तंतोतंत खरं ठरण्याच्या मार्गावर आहे, कारण की भारताच्या हवामान विभागानं, महाराष्ट्राच्या हवामान विभागानं आणि नागपूर वेधशाळेनं या संदर्भातील खुलासा केलेला आहे। आणि आजपासून पुढचे 3 दिवस विदर्भात जोरदार पाऊस होणार आहे, अतिवृष्टी होणार आहे। त्यामुळे पुढच्या 3 दिवसाच्या काळात सर्वसामान्य नागरिकांनी सोबतच शेतकऱ्यांनी अतिशय सावध राहणं गरजेचं आहे, कारण की वादळी वारे आणि विजांसह हा पाऊस येणार आहे। कारण चीनमध्ये जे एक वादळ तयार झालं होतं ते थायलंड मार्गे आपल्या भारताच्या भूभागात शिरलं। त्याचा जो काही शिल्लक असलेला अवशेष आहे त्या अवशेषामुळं हा पाऊस होणार आहे। त्यामुळे तो वादळी पाऊस राहणार आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात विजा वारा वाहण्याची शक्यता आहे। त्यामुळे या सर्व परिस्थितीत आपण सर्वांनी काळजी घेणं अतिशय जरुरीचं आहे। तर आता नेमका हा पाऊस कसा होणार आहे पुढचे 3 दिवस हे आपण बघणार आहोत, कारण की नदी नाले ओसंडून वाहणारा हा पाऊस असेल। अनेक ठिकाणी नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे। विशेषतः पूर्व विदर्भातील गडचिरोली, भंडारा, नागपूर, गोंदिया, वर्धा या भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे। तर अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो। अमरावती जिल्ह्याच्या काही भागात अतिवृष्टीसुद्धा होण्याची शक्यता आहे 27 तारखेच्या दरम्यान। त्यामुळे आता वेळ न दवडता आपण लगेचच बघू की पुढचे 3 दिवस विदर्भातील वातावरण नेमकं कसं राहणार। तर सर्वप्रथम आपण भारतीय हवामान विभागाने प्रसारित केलेली ही सॅटेलाईट इमेज बघू, सिनॉप्टिक सिस्टीम। तर यात आपल्याला स्पष्टपणे दिसते आहे की हे जे काही चीनच्या समुद्रात एक वादळ तयार झालं विपा नावाचं, आणि हे वादळच थायलंडची सीमा ओलांडून आता भारताच्या भूभागावर सरकण्याची चिन्ह आहे उद्या सायंकाळपर्यंत। ते चक्रीवादळ जरी आपल्या भारतात फारसा प्रभाव टाकणार नसलं तरी त्याचा उरलेला जो अवशेष जो आहे त्या चक्रीवादळाचा, तर हा अवशेष पुढच्या 2 ते 3 दिवस या संपूर्ण भागामध्ये, म्हणजे इकडे बंगाल असेल, छत्तीसगड असेल, ओरिसा असेल आणि मध्य महाराष्ट्र, विशेषतः विदर्भ वगैरे जो, तर या भागात मोठा कहर करणार आहे। आणि आपण बघतो की यामुळं एक जे तीव्र कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होणार आहे। आणि 25 तारखेपासून हे तीव्र कमी दाबाचं क्षेत्र आपण बघतो की या भागातून, म्हणजे बंगालकडून या भागात विदर्भापर्यंत एक ट्रफ रेषा तयार झालेली आहे। आणि या ट्रफ रेषेचा परिणाम म्हणून जबरदस्त असा पाऊस विदर्भाच्या अनेक भागात पुढचे 2 ते 3 दिवस होणार आहे। सोबतच इकडे अरबी समुद्रातून ही जी ट्रफ तयार झाली आहे त्यामुळे बाष्पाचा पुरवठा अरबी समुद्रातूनही या भागात होणार आहे। सोबतच याही भागातून जे बाष्प आहे, तर या संपूर्ण बाष्पाच्या पुरवठ्यामुळं आणि जी प्रणाली तयार झाली आहे, तर या प्रणालीमुळं विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पुढचे 2 ते 3 दिवस तुफान पाऊस होणार आहे। मान्सूनची ट्रफ जर बघायला गेलो तर आपण बघतो की सध्या मान्सूनची ट्रफ ही या संपूर्ण, म्हणजे उत्तर प्रदेश, बिहारचा हा जो भाग आहे, तर या इकडे जमशेदपूर असेल, दिघा असेल, इकडे सोबत बिहारचा पटना, हरदोई, मीरत, सरिसा, इकडे श्रीगंगानगरपर्यंत या भागात मान्सूनची ट्रफ रेषा आहे। तर सर्वप्रथम IMDने, म्हणजे देशाच्या हवामान विभागाने नेमका काय अंदाज प्रसारित केला आहे हवामानासंदर्भात, तर ते आपण जर बघितलं तर आपण बघतो की IMDने विदर्भामध्ये उद्या 25 तारखेला रेड अलर्ट घोषित केलेला आहे। याचाच अर्थ विदर्भाच्या अनेक भागात उद्या जबरदस्त असा मुसळधार ते अतिमुसळधार, तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने दर्शवली आहे। सोबतच 26 तारखेला सुद्धा भारतीय हवामान विभागाने विदर्भाला आपण बघतो की ऑरेंज अलर्ट दिला आहे, म्हणजे मोठ्या प्रमाणात अतिमुसळधार पाऊस 26 तारखेलाही विदर्भाच्या जवळपास भागात होण्याचं भारतीय हवामान विभागाचं म्हणणं आहे। तर 27 तारखेला सुद्धा भारतीय हवामान विभागानं विदर्भाला येलो अलर्ट दिलेला आहे, म्हणजे 27 तारखेला सुद्धा विदर्भाच्या अनेक भागात मोठा पाऊस होणार आहे, मुसळधार पाऊस होणार आहे। तर राज्याच्या हवामान विभागानं जो काही इशारा दिला आहे त्यानुसार आपण बघतो की 25 तारखेला कोणत्या भागात प्रचंड मोठा पाऊस, म्हणजे ढगफुटी सदृश्य पाऊस किंवा अतिवृष्टी होणार। तर त्यामध्ये आपण भाग स्पष्टपणे बघतो की इकडे गोंदिया जिल्हा, सोबतच गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा जिल्हा या भागामध्ये प्रचंड अशी ढगफुटी सदृश्य पाऊस होणार आहे, म्हणजे अतिवृष्टी होणार आहे। यामुळे या संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे आणि मोठ्या प्रमाणात या भागात पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे। सोबतच नागपूर आणि वर्धा याही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट असल्यामुळे याही भागात प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळणार आहे। म्हणजे एकंदरीत पूर्व विदर्भातील सर्व जिल्हे
त्यामध्ये नागपूर असेल, वर्धा असेल, भंडारा, गोंदिया, सोबतच गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा या संपूर्ण जिल्ह्यामध्ये उद्या दुपारनंतर सायंकाळी उशिरापर्यंत जबरदस्त अशी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे। सोबतच यवतमाळ जिल्ह्याचाही काही भाग जो आहे, तर यवतमाळ जिल्ह्याच्याही पूर्वेकडचा जो भाग आहे, याही भागात मोठी अतिवृष्टी होऊ शकते अशी शक्यता आहे। तर त्यानंतर इकडे अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळचा हा जो पश्चिमेकडचा भाग आहे, याही भागात मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस उद्या 25 तारखेला होऊ शकतो असं हवामान विभागाचं म्हणणं आहे। यानंतर जर रविवारची जर परिस्थिती आपण पाहिली 26 तारखेची, तर रविवारीसुद्धा आपण बघतो की महाराष्ट्राच्या हवामान विभागानं संपूर्ण विदर्भाच्या या पूर्व आणि पश्चिम विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे। म्हणजे प्रचंड मोठा पाऊस, मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार आहे। तो मध्ये विशेषतः चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, सोबतच नागपूर आणि अमरावती या जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठी अतिवृष्टी 26 तारखेला सुद्धा होणार आहे। मोठा मुसळधार पाऊस कोसळणार आहे। सोबतच वर्धा, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा, गडचिरोली याही जिल्ह्यामध्ये मोठा पाऊस होण्याची शक्यता राज्याच्या हवामान विभागानं दर्शवली आहे। तर 28 तारखेनंतर विदर्भातील पावसाचं प्रमाण कमी होईल, कारण की जो काही कमी दाब आहे तर हा इकडे मध्य प्रदेशाच्या भागाकडून पुढे राजस्थानकडे सरकणार असल्यामुळं प्रमाण कमी होईल। परंतु तरीसुद्धा अमरावती, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यात मोठा पाऊस 28 तारखेला सुद्धा होईल आणि तो उत्तरेकडच्या भागामध्ये होईल। उत्तरेकडचे जे तालुके म्हणजे जसे अमरावती जिल्ह्याचा धारणी असेल, चिखलदरा असेल, सोबतच इकडे वरुड, मोर्शी, चांदूर बाजार वगैरे हे जे तालुके आहेत, या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस 28 तारखेला सुद्धा होईल। सोबतच गोंदिया, इकडे भंडारा याही जिल्ह्याच्या उत्तरेकडच्या भागात, सोबतच चंद्रपूरच्या जवळपास भागामध्ये मोठा पाऊस 28 तारखेला सुद्धा होईल। 28 तारखेनंतर म्हणजे 29 तारखेच्या पुढे मात्र पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे। तर आता आपण बघू की नेमकं विशेषत्वानं जो पाऊस होणार आहे हा नेमका कोणत्या भागात होणार आहे विदर्भाच्या। तर आता आपण बघू की नेमकं हा पाऊस जो होणार आहे हा कोणत्या भागात होणार आहे। तर आपण बघतो की 25 तारखेला दुपारनंतर सायंकाळच्या सुमारास इकडे गोंदिया असेल, नागपूर असेल, भंडारा या संपूर्ण भागातून या मोठ्या पावसाला सुरुवात होईल। या भागातून या पावसाला सुरुवात होणार आणि प्रचंड मोठा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा गोंदिया, भंडारा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर या संपूर्ण भागामध्ये उद्या दुपारनंतर किंवा सायंकाळच्या सुमारास होण्याची शक्यता आहे। आणि सोबतच हा पाऊस पुढे जाऊन आपण बघतो की अमरावती, अकोला वगैरे या संपूर्ण भागातही याची सुरुवात होणार आहे। तर ज्या भागात या पावसाची तीव्रता राहणार आहे उद्या दुपारनंतर सायंकाळी आपण बघतो की नागपूर जिल्ह्यातील रामटेक असेल, मौदा असेल, सोबतच कुही, भिवापूर, कुरखेड या संपूर्ण भागामध्ये, सोबतच इकडे सावनेर, रामटेक, इकडे काटोल, जलालखेडा वगैरे हा जो भाग आहे भागामध्ये जबरदस्त पाऊस होणार आहे। सोबतच भंडारा असेल, भंडाराचे सर्व तालुके, सोबतच तुमसर वगैरे, मोहाडी वगैरे या संपूर्ण भागामध्ये जोरदार अतिवृष्टी होण्याची शक्यता असून इकडे साकोली वगैरे हा जो भाग आहे, पवनी आहे, याही भागात जोरदार अतिवृष्टी होऊ शकते। सोबतच गोंदियाच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जबरदस्त अशी अतिवृष्टी नंतर होणार आहे। सोबतच गडचिरोलीच्या संपूर्ण भागामध्ये प्रचंड मोठा पाऊस हा पडणार आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये। गडचिरोली असेल, गोंदिया असेल, भंडारा असेल आणि इकडे चंद्रपूर जिल्ह्याच्याही सर्वच भागात मोठा पाऊस होणार आहे। आणि नागपूर जिल्ह्याचा हे जे भाग सांगितले तर या भागात सायंकाळनंतर मोठी अतिवृष्टी किंवा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। आजच रात्री उशिरा आपण बघतो की सायंकाळनंतर बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर असेल, चिखली, सोबतच लोणार वगैरे हा जो भाग आहे आणि वाशिम जिल्ह्याचा रिसोड तालुका असेल तर या तालुक्यांमध्ये जबरदस्त असा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून उर्वरित वाशिम, अकोला वगैरे याही भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। तर अमरावती जिल्ह्याच्या काही भागात मात्र जोरदार अतिवृष्टी होऊ शकते। तर शनिवारी आपण बघतो की सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंत नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा या जिल्ह्यामध्ये जबरदस्त अशी अतिवृष्टी होणार आहे। तर सायंकाळनंतर आपण बघतो की पारशिवनी असेल, रामटेक असेल, कन्हान, नागपूरचा हा जो भाग आहे संपूर्ण सावनेरपासून कळमेश्वर वगैरे हा संपूर्ण या संपूर्ण भागात कुही, भिवापूर वगैरे जबरदस्त असा पाऊस होणार आहे नागपूर शहरासहित। त्यानंतर इकडे भंडाऱ्यातील आसोली असेल, कंद्री असेल, धर्मापुरी, मौदा, चिखली या संपूर्ण भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे।
तर गोंदिया जिल्ह्यातही आपण बघतो की गोंदिया जिल्ह्यातील जो लाखनी भाग असेल, साकोली असेल, हा संपूर्ण भाग आहे, गोंदिया आहे आणि उर्वरित सर्वच तालुक्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस होणार आहे. रात्री उशिरा 26 तारखेला रात्री उशिरा आपण बघतो की गडचिरोली जिल्ह्याचा मार्कासा असेल, चिचगड असेल, अंबागड चौकी वगैरे हा संपूर्ण जो भाग आहे, या भागात प्रचंड अशी अतिवृष्टी किंवा ढगफुटी सदृश्य पाऊस होऊ शकतो. सोबतच भंडारा जिल्ह्याचा हा जो देवरी वगैरे जो भाग आहे, सोबतच साकोली असेल, संग्रणी असेल, या संपूर्ण मोहाडी असेल, गोरेगाव, आमगाव वगैरे हा संपूर्ण भाग, यामध्ये जबरदस्त अशी अतिवृष्टी होणार आहे. गोंदिया जिल्हा आणि भंडारा जिल्हा या दोन्ही जिल्ह्यामध्ये, सोबतच गडचिरोली आणि चंद्रपूर या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जबरदस्त अशी अतिवृष्टी ही शनिवारी रात्री उशिरा होऊ शकते अशी शक्यता आहे. या संपूर्ण भागात ही मोठी अतिवृष्टी होणार आहे. आपण बघतो की गोंदिया जिल्हा, गडचिरोली, भंडारा, इकडे नागपूर जिल्ह्याचा उमरेड वगैरे, कुही, भिवापूर हा जो भाग आहे, या संपूर्ण भागासहित उर्वरित भागामध्ये जोरदार अतिवृष्टी 26 तारखेला होणार आहे. तर 26 तारखेला आपण दुपारनंतर आणि सायंकाळच्या सुमारास आपण बघतो की अमरावती जिल्ह्याच्याही अनेक भागात जबरदस्त अशी अतिवृष्टी, ढगफुटी सदृश्य पाऊस होऊ शकतो. त्यामध्ये वरुड, मोर्शी हे जे तालुके आहे, सोबतच नागपूर जिल्ह्यातील नरखेड, सावनेर, काटोल, मोवाड वगैरे हा जो भाग आहे, तर या संपूर्ण भागामध्ये 26 तारखेला शनिवारी दुपारनंतर सायंकाळच्या सुमारास जबरदस्त अशी अतिवृष्टी होणार आहे. 26 तारखेच्या या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा वरुड, जो अमरावती जिल्ह्यातला वरुड तालुका आहे, या तालुक्याला प्रखरपणे बसू शकतो. सोबतच नरखेड, काटोल, सावनेर हा जो भाग आहे, तर याही भागात बसू शकतो. तर 26 तारखेला सायंकाळी आपण बघतो शनिवारी की वर्धेच्याही आर्वी, आष्टी हा जो भाग आहे, तर या तालुक्यामध्ये, सोबतच कारंजा वगैरे, घाडगे हा जो तालुका आहे, या तालुक्यामध्ये जबरदस्त असा अतिमुसळधार ते मुसळधार पाऊस होऊ शकतो. सोबतच अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुका, धामणगाव रेल्वे आणि चांदूर रेल्वे याही तालुक्यामध्ये जबरदस्त असा मोठा पाऊस, मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. की जवळपास 26 तारखेनंतर 27 तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत ही प्रचंड मोठी अतिवृष्टी होणार आहे. त्यामध्ये आपण बघतो की उत्तरेकडचे संपूर्ण जे जिल्हे आहे, त्यामध्ये अकोला, बुलढाणा, अमरावती, सोबतच नागपूर, भंडारा, गोंदिया, आपण संपूर्ण भागामध्ये बघतो की मोठी अतिवृष्टी होणार आहे. त्यामध्ये धारणी, चिखलदरा, अमरावती जिल्ह्यातले तालुके असतील, अकोट, तेलारा आहे, अकोला जिल्ह्यातले तिकडे संग्रामपूर वगैरे, बुलढाणा जिल्ह्यातले असतील खामगाव वगैरे भाग आहे, शेगाव आहे. सोबतच या संपूर्ण भागामध्ये आपण बघतो की 27 तारखेच्या पहाटेपर्यंत जोरदार अतिवृष्टी होणार आहे. तर 27 तारखेच्या पहाटेच्या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका जो बसू शकतो तो आपण बघतो की ढगफुटी सदृश्य पाऊस होणार आहे. तो धारणी तालुका, म्हणजे अमरावती जिल्ह्यातील धारणी, चिखलदरा, सोबतच वरुड वगैरे जो भाग आहे, तर या भागात ढगफुटी सदृश्य पाऊस होणार आहे. सोबतच नागपूर जिल्ह्यातील नरखेड, जलालखेडा वगैरे हा जो भाग आहे, तर याही भागामध्ये जबरदस्त असा ढगफुटी सदृश्य किंवा अतिवृष्टीसारखा पाऊस होण्याची शक्यता आहे 27 तारखेला पहाटेच्या सुमारास. तर 27 तारखेला पहाटे आपण बघतो की वर्धा जिल्ह्यातही जबरदस्त अशी अतिवृष्टी होणार आहे. त्यामध्ये वर्धा जिल्ह्यातील सर्वच तालुके जवळपास, त्यामध्ये आर्वी, आष्टी, सोबतच इकडे आपण बघतो की कारंजा, हिंगणघाट, कोंडाळी वगैरे हा त्यानंतर सेलू, या संपूर्ण भागामध्ये जबरदस्त असा मुसळधार ते अतिमुसळधार किंवा अतिवृष्टीसारखा पाऊस होऊ शकतो 27 तारखेच्या सकाळच्या सुमारास. तर आपण बघतो की अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव, दर्यापूर याही भागामध्ये, इकडे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर असेल, अकोट, तेलारा या संपूर्ण भागामध्ये जबरदस्त अशी अतिवृष्टी होणार आहे. तर संपूर्ण बुलढाणा, अकोला, वाशिम या संपूर्ण जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सकाळी दुपारपर्यंत होऊ शकतो अशी शक्यता आहे. अमरावती जिल्ह्याची चिखलदरा, धारणी या तालुक्यात 27 तारखेला दुपारनंतर आपण बघतो की मोठी अतिवृष्टी होऊ शकते. सोबतच अकोट आहे, तेलारा या तालुक्यातही अतिवृष्टीची शक्यता आहे 27 तारखेला दुपारच्या दरम्यान. अचलपूर तालुक्यातही अतिमुसळधार, दर्यापूर, अंजनगाव, सुरजी या भागातही मुसळधार पावसाची शक्यता असून इकडे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव, जामोद, संग्रामपूर वगैरे या संपूर्ण भागात, सोबतच खामगाव, शेगाव याही भागामध्ये जोरदार अतिवृष्टी किंवा अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता 27 तारखेला दुपारनंतर आहे अशी स्थिती आहे. तर हा जो काही पाऊस होणार हा प्रचंड वादळी पाऊस राहण्याची शक्यता आहे. कारण की जे काही एक चक्रीवादळ विपा नावाचं जे तयार झालं होतं चीन आणि थायलंडच्या समुद्रात, तर त्याचा उरलेला अवशेष हा असल्यामुळं त्याचं प्रमाण, त्याचं जो स्वरूप आहे हे थोडं वादळी स्वरूपात राहू शकतं आणि अशा पावसामध्ये मोठ्या प्रमाणात विजा होऊ शकतात. त्यामुळं या विजांपासून आपण सावध राहणं गरजेचं आहे. आणि 28 तारखेनंतर जवळपास 28 तारखेच्या पुढे हे पावसाचं प्रमाण विदर्भातलं कमी होईल. कारण की हा जो काही कमी दाबाचा आहे
तर हा इकडे मध्य प्रदेश आणि तिकडे पुढे गुजरात राजस्थानकडे सरकू शकते आणि त्यामुळे 28 नंतर पावसाचं प्रमाण कमी होईल विदर्भातील. 31 तारखेला पुन्हा एकदा थोडाफार पाऊस येऊ शकते विदर्भाच्या उत्तरेकडच्या भागामध्ये. 1 ऑगस्ट नंतर पुढचे 10 दिवस किमान हा मोठा खंड पावसात निर्माण होऊ शकतो, अशी सध्याची स्थिती आहे. यात काही बदल झाला तर नक्कीच आम्ही नव्यानं आपल्यापर्यंत येऊन ते सांगू. परंतु आजच्या भागात येथेच रजा घेतो आणि थांबतो. नमस्कार. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय विदर्भ.